पावसाळा सुरू झाला की एक विचित्र शक्ती सगळ्या मुंबईकर, ठाणेकर आणि पुणेकरांना त्यांच्या दिशेनं खेचते. त्या शक्तीचं नाव आहे भुशी डॅम. हातात जगातला सर्वात महाग भुट्टा, पायात क्रॉक्स आणि स्लिपर्स आणि डोक्यात एकच गोल. वाहणाऱ्या पाण्याच्या फ्लो मध्ये पायरीवर बसून एन्जॉयमेंटच्या नावाखाली अंतर्वस्त्र म्हणजे इनरवेअर तासनतास भिजत घालणे. ही एन्जॉयमेंट म्हणायची की इन्स्टंटली आजारी पडण्याची टेक्निक ही ज्याचं त्याने ठरवायचं. 1860 मध्ये लॉर्ड एल्फिस्टनच्या काळात रेल्वेला पाणी पुरवठा करण्यासाठी भुशी डॅम बांधण्यात आला होता. जेव्हा ब्रिटिश लोक इथे डॅम बांधत होते तेव्हा त्यांना काय ठाऊक होतं, इथे 150 वर्षांनंतर हॅशटॅग वाला मॉन्सून असे लोक हॅशटॅग टाकतील आणि पिणाऱ्या न पिणाऱ्या सगळ्यांसाठी ही एक इन्स्टावर्दी जागा होईल. सगळ्यात वाईट ट्रॅफिक म्हणजे बँगलोर, मुंबई, पुणे इकडलं ट्रॅफिक एका बाजू आणि वीकेंडला सकाळी भुशी डॅमला जाणाऱ्या गाड्यांचं ट्रॅफिक त्याला बरोबरीचं टक्कर देतं. जग ट्रॅफिक पासून पळतं आणि लोक ट्रॅफिक मध्ये भुशी डॅमला उन्हात भिजायला जातात. पण तरीही नवीन पावसाळा जुनाच प्लॅन. ट्रैफिक बघून झालो मी रेल फैन. टाइम मत बिताओ वीकेंड ट्रिप के प्लान में, कुछ तास बिताओ अपने भुशी डैम पे.